नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज एका ठिकाणी आपण प्लॉट व्हिजिटला आलो आहोत। एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावात आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघता इथं डाळिंबाची लागवड आहे आणि डाळिंब पिकातच आंतरपीक म्हणून आल्याची लागवड केलेली आहे। तर ही डाळिंब लागवड जी केलेली आहे ती लागवड करत असताना 7x13 या लागवड अंतर आहे आणि लागवड करताना कोणतंही रासायनिक खत भरलेलं नाही। बऱ्याच वेळा लागवड करण्यापूर्वी बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की बेसल डोस द्या, मग त्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या झाडाला गरजेच्या पण नाहीत। आता ह्या जर तुम्ही प्लॉट बघितला, तुम्ही रोपं बघितली तर थोडं जवळून दाखव रोपं। तर रोपं बघितली तुम्हाला कुठेही त्यात कमी जास्त काही दिसणार नाही। अतिशय एकसारखी सगळीची वाढ आहे, एकदम चांगली सशक्त झाडं आहेत। कुठेही तुम्हाला करपा नाही, पिवळे पडले झाडं नाहीत, काही नाहीत। इथं तुम्ही सगळे बघितला पूर्ण प्लॉट जर बघितला तर एकसारखी पूर्ण लागवड आहे। मग बऱ्याच वेळा लागवड करत असताना शेतकऱ्याचा प्रश्न असतो की बाबा खतं कोणती टाकू। जर तुमच्या झाडाला गरजच नसेल तर तुम्ही खतं का टाकता। आता बऱ्याच ठिकाणी भेसळ खूप जास्त रासायनिक खताचा डोस दिला जातो। एकरी 500 किलो 700 किलो 1 टन 2 टन 3 टन तुमचं पीक कोणतं आहे त्यावर डिपेंड आहे। तर ही जे समोर हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे तेच आपल्याला दाखवायचं आहे की कोणतंही रासायनिक खत न टाकता, कोणतेही रासायनिक कीटकनाशकाची बुरशीनाशक एकही फवारणी न करता आपल्या पाठीमागे जो प्लॉट दिसतोय तो इथं उभा आहे। आणि त्यामध्ये शिवाय लागवड करत असताना, डाळिंबाची लागवड करत असताना अंतर खूप मॅटर करतं। जर तुम्ही जवळ लागवड केली तर तुम्ही जर आता बघितलं असेल तर सांगोला तालुका महाराष्ट्रात 1 नंबर होतं आणि आताही थोडंसं पिछाडी पडलं म्हटलं तरी हरकत नाही। गेल्या 4-5 वर्षापासून थोडं पावसाचं प्रमाण थोडं वाढलं, पाणी जास्त झाल्यामुळं सांगोला तालुक्यातल्या बऱ्याच म्हणण्यापेक्षा 70-80% बागा नामशेष झाल्या आणि काय ज्या आहेत त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। आता नवीन लागवड पण त्याच पटीने चालू आहे, तो भाग वेगळा। पण नामशेष का झाल्या किंवा अडचणी का आल्या त्याचं मेन कारण म्हणजे तेलकट असू द्या किंवा पिन होल बोरर असू द्या किंवा मर असू द्या। तर ते का होतं, जर तुम्ही लहान एका तुमच्या घरात बाळ आहे आणि त्याला तुम्ही जन्मापासूनच खूप त्याला जपलंय, पाणी पाजताना काळजी, खाऊ घालताना काळजी, गारट्यात घेऊन जाऊ नका, उन्हात घेऊन जाऊ नका, हवेत घेऊन जाऊ नका, प्रवास करू नका, जर इतकं त्याला सांभाळलं तर ते अशक्त होतं किंवा त्याचा जे रेजिस्टन्स पॉवर असतो तो त्याचा कमी होतो। सेम प्रकार झाला तो डाळिंब लागवडीत किंवा अजून अन्न पिकात पण तुम्ही लागवड करत असताना त्याला भरमसाठ खतं देत आहे जी झाडाला आता गरजेची पण आहे। झाड लावल्यानंतर त्याला स्वतःला जगू द्या, त्याला स्वतःला वाढू द्या, त्याला स्वतःला त्याच्या पायावर उभा राहू द्या। ते जर केलं तरच झाड पुढे जाऊन त्याच्यावर जे संकट येणार आहेत किंवा वातावरणातली फरक असू द्या किंवा किडी असू द्या किंवा काही बाकी असू द्या, त्याला ते त्याच्या स्वतःची रेजिस्टन्स पॉवर तयार होऊ शकते। तर तर हा प्लॉट जो आहे पाठीमागचा तो त्याचा एकमेव खूप चांगलं उदाहरण आहे। कोणतेही रासायनिक खत आतापर्यंत दिलेलं नाही। लागवड 5.5 महिन्यात मार्चच्या एंडला ही लागवड केली आहे। आज तारीख आहे 26 ऑगस्ट 2024। तर 5-5.5 महिन्यात अतिशय चांगला प्लॉट आला आहे, अतिशय वाढ पण त्याची चांगली आहे। तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जर लागवड करत असाल तर कृपया विचार करून घाला। मातीचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्हाला कुठल्याही खताची गरज नाही। जर तुम्ही जुनी झाडं बघितली तर ते बिना खताची बिना फवारणीची पण येत होती। त्यासाठी तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारा, कार्बन कर्ब चांगला करा, सेंद्रिय खतांचा वापर करा। त्यानंतर या बागेत अजून एक दाखवायचं म्हटलं तर यांनी लागवड केल्यानंतर ऊसाच्या पाचट जे असतं त्याचं इथं मल्चिंग केलेलं आहे। ऊसाच्या पाचल्याचा अजून फायदा म्हणजे हे सेंद्रिय घटकच आहे, ते कुजून त्याचं चांगलं खत होतं। शिवाय बुलाट ते टाकल्यामुळं तिथं गवत येत नाही। त्यानंतर पाणी कमी लागतं, मुळातच डाळिंब पिकाला पाणी कमी लागतं। त्याशिवाय हे जर तुम्ही आता खाली उकरून बघितलं तर अतिशय जोग आहे। हे जर उकरलं तर त्याच्या खाली एकदम अशी भुसभुशीत एकदम तुम्हाला जमीन दिसणार। हा फायदा मल्चिंग केल्यामुळे होतो। शिवाय गांडुळाची संख्या वाढते आणि जमीन भुसभुशीत राहिल्यामुळं पिकाची मुळी चांगली चालते आणि मुळी चांगली चालल्यामुळं ऑटोमॅटिक झाड आपलं चांगलं वाढणार आहे। त्यामुळं रासायनिक खतं वापरत असताना, मी स्वतः एक नर्सरीवाला आहे किंवा माझं रासायनिक खताचं दुकान आहे, तरी मी तुम्हाला सांगतोय की विनाकारण रासायनिक खताचा जास्त वापर करू नका। तुमच्या झाडाचं आरोग्य धोक्यात घालू नका आणि तुमची जे जमीन आहे जमिनीची सुपीकता पण तुम्ही नष्ट करत आहात। त्यासाठी ज्या पिकाला जे लागते तितकंच द्या, कोणतरी सांगते म्हणून जास्त भरमसाठ देऊ नका। आणि शिवाय अजून एक चांगलं म्हणजे यामध्ये आंतरपिकाची पण इथं लागवड केली आहे। आलं हे आता 2 महिन्यात लागवड झाली। आंतरपीक हे पूर्ण तुम्ही जर बघितलं पूर्ण माळ रानाला हा प्लॉट आहे, तर त्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं आल्याचं पण आंतरपिकाची लागवड केलेली आहे। तर अशाच नवीन माहितीपूर्ण जर व्हिडिओ बघायचे असतील
तर आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.